हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? आहे हो बरेच सासरी स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप शांती, समृद्धीचा, आनंदाचा जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आणि कामगार दिवसांच्या सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या दादा आणि ताईंना शुभेच्छा। तर चला आता मी व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि हा व्हिडिओ उद्या येणार आहे, आज नाही येणार त्याच्यामुळे। आणि तुम्हाला सुरुवातीला ग्रामगीताचं पुस्तक तुकडोजी महाराजांचं दिसलंच असेल तर मी तुम्हाला घेऊन चालते मोजरीला। चला आपण मोजरीला आश्रमामध्ये तुकडोजी महाराजांच्या जाऊया आणि दर्शन घेऊया। तर चला आता थोडंफार जेवढी तिथली माहिती आहे मी तुम्हाला सांगतेच व्हिडिओमध्ये, आणि फुल मस्त एन्जॉय करा। आणि चला आता निघालेली आहे, पोहोचलो आम्ही मंदिरामध्ये। तर चला ते मंदिर म्हणजे स्थापना केलेली आहे आश्रमाची, तिथे आलेलं आहे हे आम्ही। आणि मोजरी हे गाव नागपूर ते अमरावती रोडवर मध्ये आहे। अमरावतीवरून थोडंफारच दूर आहे, जास्त अंतर नाही आहे। तर छान आम्ही मोजरीला गेलो। चला म्हटलं मी कधी म्हणजे पहिल्यांदाच गेलेली मोजरीला, याच्या आधी मी गेलेली नाही, पण छान असं बघा दर्शन झालेलं आहे आमचं। जिथे बसत होते तुकडोजी महाराज आणि जिथे त्यांचा आराम करायची जागा होती तिथे आम्ही आलेलो आहे त्या आश्रमामध्ये। आणि छान वरती लिहिलेलं आहे छान। आणि रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे जास्त लोक नाही आहे, जास्त काय फारसे लोक होतेच नाही, कारण खूप रात्र होऊन गेलेली होती। तरी मी म्हटलं चला ओलांडून जाण्यापेक्षा आपण दर्शन घेऊया, कारण मोजरी मी बघितलंच नव्हतं, मंदिर वगैरे ते मंदिरच आणि आश्रम आणि मंदिर दोन्ही पण, आणि बघितलंच नव्हतं मी। तर चला म्हटलं, आणि गेल्याबरोबर बघा एवढे सारं म्हणजे शांत वातावरण होतं तिथे, इतके प्रसन्न वाटत होतं की काय सांगावं तुम्हाला, खूपच छान वाटत होतं। आणि प्रत्येक संत आणि महाराज होऊन गेलेले होते, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, पूर्ण गजानन महाराज, जेवढे संत होऊन गेलेले होते, गजानन महाराज वगैरे, त्यांचे सर्वांचे फोटो तिथे लावलेले होते। आणि खूप छान आमचं दर्शन झालं, कारण गर्दी वगैरे तिथे काहीच नसल्यामुळे शांत वातावरणामध्ये मस्त। आणि त्यांचं इतकं छान सजवलेलं आहे ते की खूपच छान सजवलेलं आहे। आणि मला खरं सांगते तिथल्या समया ज्या होत्या ना, खूप उंच, खूप मोठ्या मोठ्या समया ठेवलेल्या आहे, त्याच्यावर मोर वगैरे काढलेला, इतका सुंदर दिसत होत्या त्या, खूपच मस्त, मला खूप आवडलेल्या होत्या। आणि त्यांचे ते बसण्याची बैठकची जागा जी होती ते किती छान अशी सजवलेलं होतं बघा, किती सुंदर फुलांनी सजवलेलं आहे आणि खूप मस्त। आणि मी पहिल्यांदाच आलेली होती ना, पण असं वाटते आता की नेहमी या आश्रमामध्ये, इतकं शांत वातावरण आहे। आणि हे खूप मोठा आश्रम आहे त्यांनी जे स्थापना केली ना, तर ते थोडंफार माहिती आहे, मी सांगतेच व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांच्याबद्दल। तर चला, तर मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे संत पुरुष होते। आणि तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव माणिक बंडूजी इंगळे, आणि त्यांचा जन्म झाला होता 30 एप्रिल 1909 मध्ये अमरावती जिल्ह्यात झाला त्यांचा जन्म। त्यांच्या वडिलाचे नाव बंडूजी तर आईचे नाव मंजुळाबाई होते। असे त्यांच्याबद्दल थोडीफार मला ग्रामगीता पुस्तक माझ्याजवळ आहे, मी सुरुवातीला दाखवलं होतं, त्यांच्यामुळे मला थोडीफार माहिती आहे। आणि तुकडोजी महाराज राष्ट्रीय अनेक सामाजिक सुधारणांमध्ये सहभागी होते। त्यांनी ग्रामगीता लिहिली, ज्यांच्यामध्ये गाव विकासाच्या सर्व साधनांचे वर्णन केलेले होते। आणि तुकडोजी महाराजांनी आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रमेचे प्रबोध केले। सन 1942 साली भारत छोडो या आंदोलनाच्या वेळी त्यांना अटक झाली। संत तुकडोजी महाराजांनी हिंदी व मराठी भाषेत 3000हून अधिक भजन लिहिली। तर एवढी थोडीफार मला माहिती होती, आणि त्याच्यानंतरची माहिती जी आहे मी तुम्हाला पुन्हा सांगते। आणि आता आम्ही वापस निघालेलो आहे तिथून। वापस निघताना हा त्यांचा म्हणजे बाहेरच्या गेटचाच आवार आहे पूर्ण, आणि इतकं म्हणजे झाडं वगैरे हे इथे लावलेले होते, आणि चप्पल वगैरे तर बाहेरच काढायची होती, आणि छान सुविधा केली होती चप्पल वगैरे काढायसाठी। आणि असं पाहावंसंच वाटत होतं, पण रात्र असल्यामुळे जास्त पाहू शकलो नाही आम्ही मंदिर, आश्रम, कारण
सगळं म्हणजे बंद तर नाही होत, ते गेट वगैरे तर बंद करत नाही. तर चला म्हटलं, मी थोडीफार तुम्हाला तिथेच माहिती सांगितलेली, पण तिथे कसं आवाज थोडा म्हणजे एकदम कमी येत होता, त्याच्यामुळे मी तिथला आवाज जो होता तो म्यूट करून टाकला आणि व्हॉइस बोल देत आहे. कारण तिथे जास्त आवाज येतच नव्हता आणि हवा वगैरे असं म्हणजे खरखर आवाज वगैरे जास्त येत असल्यामुळे. आणि एवढी माहिती दिल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्यांचे जे समाधी घेतलेली आहे तिथे पण घेऊन चलते. आणि जे त्यांचा आश्रम आहे आणि त्यांच्या अपोजिट साईडची जी जागा आहे तिथेच त्यांनी समाधी घेतलेली, फक्त मध्ये रोडच आडवा गेलेला आहे. आणि समाधीचंही ठिकाण जे आहे त्यांचं इतकं सुंदर बनवलेलं आहे ना, खूप. आणि बघा तिथे एवढी रात्र होऊन गेलेली होती, पण थोडेफार लोक म्हणजे येणं जाणं करतच होते. आणि तिथे त्यांचे दुकानं वगैरे खूप सारे 2-3 शॉप आहे. आणि त्यांच्या पूर्ण वस्तू म्हणजे माळपासून तर आम्ही तर म्हणजे बघायला गेलोच नाही, आम्हाला थोडीफार घाई असल्यामुळे. पण पूर्ण पुस्तकापासून तर त्यांचे जे त्यांनी सुविचार हे ते जे लिहिलेले होते त्याच्यापासून पूर्ण वस्तू त्यांच्या तिथे मिळतात. त्या दुकानामध्ये लोक म्हणजे शॉपिंग करतात तिथे, ज्यांना जे घ्यायचं असलं ते. तर खूप छान भारी वाटलं. असं वाटलं की नाही याच्या पहिले पण आपण यायला पाहिजे होतं इथे. आणि थोडेफार मग आम्ही फोटो घेतले, ते आता तुम्हाला दाखवतच आहे तिथले. आणि खूप मस्त वाटत होतं तिथे मंदिरामध्ये. आणि आसपास तुम्ही जर कुठे राहत असाल तर तुम्ही पण येऊन बघा तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये. आणि खूप छान आश्रम आहे. आणि बघा आता आम्ही आलेलो आहे, फक्त रोड क्रॉस करावा लागला आम्हाला. रोड क्रॉस केल्यानंतर सुरुवात झालेली आहे त्यांच्या समाधी जिथे घेतली तिथल्या स्थानाची. आणि इथे आता चप्पल वगैरे बाहेरच इथे पण काढायची आहे. चप्पल वगैरे आम्ही बाहेरच काढून घेतली आणि एंट्री केली आता मंदिरामध्ये, जे त्यांचं समाधीचं ठिकाण आहे ते. आणि बघा किती सुंदर, दुरूनच किती सुंदर दिसत आहे. आणि पुन्हा रात्रीची वेळ होती, असंही काही नाही की दिवसा होतं, पण तिथे इतकं छान म्हणजे पूर्ण सोय होती. प्रकाश किती आहे असं वाटत नाही रात्र झाली आहे म्हणून. आणि स्वच्छता बघा किती आहे. एक तुम्हाला पान सुद्धा झाडाचं असं म्हणजे खाली पडलेलं दिसणार नाही, एवढे म्हणजे कामगार वगैरे सगळे सर्व आहे तिथे. आणि त्यांची सेवा करतात, पूर्ण साफसफाईपासून पूर्ण सेवा करतात. आणि असं म्हणजे आणि झाड जे दिसते समोरचं, एवढे झाडं लावलेले होते ना तिथे, काय सांगू, खूप सुंदर. आणि त्या झाडाला आकार बघा किती सुंदर दिलेला आहे. हे झाड बघा माझ्या समोरचं, खूप गोल आहे ते झाड असं कापलेलं. आणि एवढं छान ठेवतात ते लोक. आणि हे जे आहे त्यांच्या म्हणजे पादुका आणि त्या आहे. आणि बघा किती सुंदर दिसत आहे ते त्यांचं ठिकाण, जिथे त्यांनी समाधी घेतलेली आहे तिथलं. आणि आम्ही छान इथे पण मस्त दर्शन केलं. दर्शन करून छान म्हणजे इकडे तिकडे मग फिरलो. फिरल्यानंतर मग तिथे फोटो वगैरे काढलेले होते आम्ही थोडेफार. आणि बघा झाडं, मला तर तिथले झाडं इतके आवडले ना, इतकं छान म्हणजे आकार दिलेला होता ना गोल गोल पूर्ण त्या झाडांना, की खूपच सुंदर दिलेला होता. आणि हे बघा त्यांचं ते पादुका वगैरे आहे. आणि खाली तर इथली मला थोडीफार जास्त माहिती नव्हती, पण जेवढी तुम्हाला माहीत आहे तेवढंच मी तुम्हाला सांगत आहे. आणि जे व्हिडिओ तिथे आहे तेवढंच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. खाली बघा पाणी वगैरे असते, पण आता पाणी नव्हतं तिथे, ते म्हणजे कोरडच झालेलं होतं. वरती त्यांनी ते हे जिथे समाधी घेतली ते बांधलेलं आणि खाली पाणी असते, पण पाणी म्हणजे सोडलेलं नव्हतं त्यांनी, कोरडच दिसलं मला ते, पाणी होतच नाही तिथे. पण पाहायला बघा किती छान वाटते हे. तर तुम्हाला आवडलं का हे ठिकाण असं, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला का ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा एक एक झाड जिथे लावलेलं होतं त्या झाडाला असं म्हणजे चौकोन बनवून त्याच्यावर म्हणजे कुंडीसारखं नाही का, असं चौकोन बनवलं. आणि तिथे प्रत्येक झाडावर एक एक माहिती लिहिलेली होती.
आता एवढी सारी वाचेपर्यंत खूप मोठा व्हिडिओ होत होता, त्याच्यामुळे मी ते काही तुम्हाला म्हणजे वाचून दाखवलेलं नाही आहे. तर चला आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, इथेच करते व्हिडिओची एंड. तर बाय सर्वांना. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा.